जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त आज रांजणगाव शेणपुंजी येथील माउंट व्हॅली स्कूल आणि कानडे तात्या मैदान येथे उत्साहपूर्ण वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी आमदार बंब यांनी स्वतः विविध योगासने करून योगाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. विद्यार्थी, शिक्षक, नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सामूहिक योगाभ्यास करण्यात आला. यावेळी योगाचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक जीवनातील महत्त्व विशद करण्यात आले. वसुधैव कुटुंबकम हा भारताचा महान संदेश संपूर्ण जगापर्यंत पोहोचविण्यात योगाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगण्यात आले. नियमित योगाभ्यासामुळे शरीर निरोगी, मन प्रसन्न आणि जीवन अधिक संतुलित राहते. निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी योग ही काळाची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या कार्यक्रमास परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दररोज थोडा योग, आयुष्यभर उत्तम आरोग्य हा संदेश देत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज रांजणगाव शेणपुंजी येथे आपले गंगापूर तालुक्याचे आमदार प्रशांत बंब साहेब हे स्वतः योगाला इथे उपस्थित होते. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल भाऊ, आपण इथं आलात तर आज? सर्वप्रथम आज 21 जून योग दिनाच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा. आपण जर बघितलं असेल, योग दिन हा हजारो वर्षापासूनचा आहे, परंतु सन्माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान महोदय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जगाला योग दिनाचं महत्त्व कळवून सांगितलं आणि ते पटकन सगळ्या जगाला कळल्यामुळे जवळपास 186 देशाने त्याचा अवलंब केलाय. आज रेकॉर्ड बनतोय. दरवर्षी स्वतःचेच रेकॉर्ड हे जग तोडतंय. आणि योग नेमकं काय आहे तर आपल्या बॉडीच्या प्रत्येक अवयवाला ऍक्टिव्ह ठेवण्याची एक वेगळी कला, ज्याच्यामुळे आपल्याला मानसिक आनंद मिळतो, शारीरिक आनंद मिळतो. आपल्याला हॉस्पिटलला खरोखर जाण्याची गरज पडणार नाही जर आपण योग दररोज सकाळी 20 मिनिट जरी केलं तरी. सन्माननीय आमचे मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा आज महाराष्ट्राला चांगला संदेश देऊन आज सगळ्या म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबरच सर्वच जण योग दिवस हा साजरा करत आहेत. मी पुनश्च एकदा योग दिवसाच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि एक आवाहन करतो की आपण सर्वांनी किमान 20 मिनिटं, आणि लहान मुलांनी तर नक्कीच नक्की आपण सर्वांनी जर बघितलं, प्रत्येकाची आपण म्हणतो तब्येत खराब झाल्यावर माझ्या योगात असंच होतं, असं काही नसतं. आपण जर योग बरोबर केले तर मनुष्य प्रसन्न राहू शकतो. तसेच जोगेश्वरीमध्ये जो आपला रेग्युलायझचा विषय आहे त्या संदर्भात काय सांगा? बघा, मी सर्व जनतेला सांगू इच्छितो, खास करून जोगेश्वरी येथील नागरिकांना सुद्धा, की जे अतिक्रमण रेग्युलराइज करण्याची जी प्रक्रिया चालू आहे, ही जी येणारी 30 तारीख आहे त्याच्या अगोदर सर्वांनी ती प्रक्रिया पूर्ण करायची आहे. बऱ्याच जणांचं मी बघितलं की ते 2011च्या पूर्वीपासून राहत तर आहेत, परंतु त्यांच्याकडे पुरावे नाही आहेत. खरं म्हणजे लोकांना ती थोडी समज असली पाहिजे. 15-15, 20-20 वर्षापासून सांगण्यात येतंय की तुम्ही त्याचे पुरावे जमा करा. फार साध्या साध्या गोष्टी आहे. नंबर 8 असणे, त्यावेळेचा रहिवासी असणे, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ते करत नाही. मी त्याकरता हे अधिवेशन झाल्यावर एक कॅम्प घेणार आहे. खरोखरच जे शासनाने सांगितले त्या पुराव्या व्यतिरिक्तही असे पुरावे आम्हाला मिळाले की हो, हे इथे 2011च्या अगोदर राहत होते, त्यांना आम्ही नक्कीच राहत देण्याचा प्रयत्न करू. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.